घरी पाहुणे आले आहेत, मजा मस्ती चालू होती, पण माझं मन मात्र फक्त एकाच ठिकाणी लागलं होतं, ते म्हणजे माझ्या लाडक्या राजाच्या चरणी. कारण मला माहिती आहे की ही संधी पुन्हा मिळणार नाही. ट्रेनमध्ये बसलो, तेवढ्यात बाजूचं लहान कार्टन लाथा मारायला लागलं. मग काय, आपलं बाजूला गेलेलंच बरं. तेवढ्यात नेक्स्ट स्टेशनवरून आपला मित्रही ट्रेनमध्ये आला आणि गप्पा मारत मारत ट्रेन चेंज करून चिंचपोकळी स्टेशनवर आलो. नमस्कार मंडळी, तर तुम्ही बघू शकता मी पोहोचलो आहे या चिंचपोकळीच्या रेल्वे स्थानकावर आणि गर्दी बघा किती आहे. स्टेशनवरून चिंचपोकळीच्या चिंतामणीचं मंडप दिसलं. जेवढी गर्दी स्टेशनवर होती त्यापेक्षा जास्त बाहेर होती. मारुतीरायाचं दर्शन पहिले झालं. त्यानंतर चिंतामणीला पाहायला हजारो भक्त लाईनमध्ये उभे दिसले. आम्हीही वाट काढत पुढे चाललोच होतो. तेवढ्यात समोर चिंतामणीला पोहोचलो आणि नशिबाची गोष्ट अशी आहे ना, ती तिकडे आहे ना, तिकडे पूर्ण असं लॉक लावलंय. आणि ना जेव्हा आम्ही इथं पोहोचलो ना, तेव्हा ना काय माहिती कसं माहिती नाही, अचानक तिकडे घुसलो आतमध्ये आणि आतमध्ये दर्शन करून पण रिटर्न आलो. अरे गपरे, इकडे पूर्ण इकडे बंद आहे. वरती बसलेला दिसतोय ना तिकडे, हा हे बघा, हे सोडत नाही आतमध्ये. बाप्पाची कृपा अशीच राहू दे. हे प्रवेशद्वार आहे चिंतामणीचं. मागच्या वेळी इकडं आलेल ना, तर इकडनं रांग लावली होती आम्ही, आणि आता बघतोय तर अजून पुढे जायला लागणार असं दिसतंय मला. रात्रीचे 1:54 झाले आणि आम्ही रांगेत उभे राहिलो. बघता बघता सकाळ झाली आणि मला जरा पण समजलं नाही. सकाळचे 10 वाजले आणि रांग मध्यभागी आली होती. पुढे जास्त अंतर नव्हतं, पण माहिती नाही ह्या वर्षी एवढा वेळ का लागत होता. पण इथलं वातावरण खूप प्रसन्न आहे. आरती झाली आणि लगेचच रांगा चालू केल्या. वाटतच नाही की इकडे खूप वेळ झाला आहे, कारण इकडचा माहोलच असा असतो की फुल एन्जॉय. सकाळ आणि रात्रीच्या अशा 2 आरत्या आम्ही एन्जॉय केल्या. बाप्पाच्या अगदी जवळ आलो आणि ते रूप पाहण्यासाठी मन आतुर झालं. या ठिकाणी आल्यावर तुम्हाला फक्त दर्शनात नाही तर एक वेगळीच ऊर्जा मिळते. हा एक्सपिरियन्स बोलून नाही तर फक्त इकडे येऊनच कळतो असा आहे. तर हा माझ्या लाडक्या बाप्पाचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.